धन्वंतरीचं पूजन करून आज डॉक्टर अतुलजी आरोटे आणि डॉक्टर स्वप्नाली आरोटे शिवम हॉस्पिटलचा हा उद्घाटन प्रसंग ज्यांच्या करकमलातून संपन्न झाला आहे ते त्यांचे आजी आणि आजोबा. आज या निमित्तानं खरं तर आमचे मित्र ज्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली ते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत, त्याचबरोबर निवृत्ती महाराज नाही पण त्यांचे बंधू आलेले दिसत आहेत इथं. निवृत्ती महाराज येऊन गेले, बाकी सगळेच मान्यवर कदाचित भेट देऊन व्यवस्थितीमुळं येऊन गेले असतील. आदरणीय रामनाथजी आरोटे साहेब, त्याचबरोबर त्यांचे बंधू, सगळेच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, आपल्या आरोटे परिवारावरती प्रेम करणारे सगळेच उपस्थित तुमचे स्नेहांकित, विशेष करून राजयोगिनी नलिनी बहीणजी आणि सर्वच आमच्या बहीणजी सगळ्या उपस्थित आहे. ओम शांती परिवार इथं आवर्जून उपस्थित आहे आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थित हा शानदार समारंभ संपन्न झाला आहे. खरं तर 12 वर्ष म्हणजे एक तपापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात आणि एक नावाजलेली आरोग्य सेवा तुम्ही दिली आणि आज उलट तुम्ही निवांत बाजूला हे हॉस्पिटल उभं होतोय तर लोकांना सहज इथं पार्किंगची व्यवस्था नीटशी होणार आहे, शांतता भेटणार आहे, गजबजलेला परिसर नसणार आहे आणि जी काही चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे त्याला सगळं वातावरण तुम्ही पूरक केलं आहे. आणि आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये गुण जर आला तर लोक कुठं पण जातात. म्हणजे असं काही नाही, तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर बसले आणि गुण आला तर लोक तिथपर्यंत पडले. म्हणजे शेवटी आणि काही लोक म्हणते गोळा सारखेच देतात पण काहींचा हातगुण असतो. आता तुमचं बोलणं वागणं आणि तुमच्या स्वभावातलं सगळं आणि एकंदरीतच तुमच्यावरती शिवबाबाची कृपा आहे असं म्हणते आणि त्यामुळं साहजिकच आहे. म्हणजे मी आमच्या राजूरच्या बहीणजी तुमच्याकडं ट्रीटमेंट असते त्यांची, आपण सगळेजण ट्रीटमेंट देतो पण त्याला माउंट आबूला पाठवलं. मला वाटलं बहीणजी परत येणारच नाही, माउंट आबूलाच राहणार होता. पण बाबांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, योगा बाकीचं सगळं दिलं आणि बहीणजी एकदम धडधाकट होऊन परत राजूरला आल्या. खूप आनंद झाला. त्यानिमित्त अजयजी तुम्ही पण आलेत. मला वाटतं तुम्ही संगमनेर सोडून आमच्या गावाला राहायला गेले. म्हणजे आम्ही अकोल्यावरून आलो त्याला संगमनेर माझ्याकडे पथारावर राहायला गेले. तर असं सगळं. आणि मगाशी तुम्ही म्हटले की आरोग्याचे 4 स्तंभ आहेत, तर बरं झालं की त्यातून हे ऐकायला भेटलं. आम्ही आरोग्य म्हणजे आपली कल्पना काय, धडधाकट आहे म्हणजे त्याला आरोग्य आहे, पण ते नंतर दुसरा पण त्यातून प्रकार आहे का हा धडधाकट आहे पण त्याच्या आरोग्याचा त्रास दुसऱ्याला देत असतो. तर ते काही आरोग्य बरोबर, मग त्याला सामाजिक आरोग्य पण पाहिजे, त्याला स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक हे पण पाहिजे. तर हे सगळं तुमच्यामध्ये असं खचून भरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावरती जे संस्कार आहेत म्हणजे आजीबाबांपासून, म्हणजे खरं तर तुम्ही डॉक्टर व्हायच्या आधी मी तुमच्या फॅमिलीचा डॉक्टर होतो, मी घरी जायचे बऱ्याच वेळा आणि त्यामुळं मी सगळं मला तुमचं घर पाहत आहे. एवढं माळकरी घरानं, असं शुद्ध शाकाहारी घरानं आणि आतापर्यंत एकदम सेवाभावी वृत्तीनं काम केले ना. आज तुम्ही त्या हॉस्पिटलच्या निमित्तानं तुम्ही जे इथं बोलत होते त्याला साक्षीदार धन्वंतरी होते, पण आम्ही सगळेजण कानोडे सरांचं आम्ही सगळेजण साक्षीदार होतो की तुम्हाला सेवाभावी वृत्तीनं काम करायचं आहे, रंजलेल्या गांजलेल्या सेवा करायची आहे, इथे येणाऱ्या प्रत्येकाला सेवा द्यायची आहे. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चिकित्सा ही असे ते आयुर्वेदामध्ये काहीतरी एक श्लोक आहे की तुम्ही चिकित्सा करत असताना
क्वचित अर्था क्वचित मैत्री क्वचित देशा चिकित्सा नास्ती निष्फला. म्हणजे त्याच्यात कधी पैसा भेटेल तुम्हाला, कधी मैत्री भेटेल, कधी तुम्हाला पहिलं राहायचं व्हिजिटला जायचं. आता ते आमच्या नशिबाला राहायचं, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांच्या नाही नशिबाला. तर व्हिजिटच्या निमित्तानं तुम्हाला परदेशवारी म्हणजे कुठंतरी जायला भेटतंय. तर हे सगळं त्या चिकित्सेनं, म्हणजे जर तुम्हाला पैसा नाही भेटला तरी चिकित्सा काही निष्फळ नाही. आणि कर्मधर्म संयोगानं तुमची फॅमिली वेल सेटल आहे, त्यामुळं तुम्हाला ती काही अडचण नाही. हा लक्ष्मीची वरदास्त आहेच तुमच्यावर. त्यामुळं आणि एवढ्या सगळ्या आजारपणात तुम्ही चांगली सेवा. तर खरं तर लोक म्हणायचे त्या करोनाच्या काळात की आमच्या डॉक्टर लोकांनी उगाच पेशंट आणून ठेवले, आमचं केलं. पण तुम्ही आठवा की त्या करोनाच्या काळात तुमच्या सख्या भावाला आणि सख्या बहिणीला तुम्ही भेटायला सुद्धा जात नव्हते, घरात पण घेत नव्हते. त्यावेळेस या डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट दिली आहे. आलं का लक्षात? त्यांनाही जीव होता ना. असे कितीतरी डॉक्टर, आमच्याकडचे डॉक्टर खोकले, करोनाच्या काळात एक्सपायर झाले, ते मेडिकल ऑफिसर होते. काय आयुष्यात काय भेटलं त्यांचं. म्हणजे असे कितीतरी डॉक्टर त्या काळामध्ये गमवले, कितीतरी नर्सिंग स्टाफ आमचा गमवलेला आहे. पण पाहण्याचा खरं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणी देव पाहिलाय की नाही मला माहीत नाही, पण डॉक्टरच्या आई वडिलांच्या रूपानं तुम्हाला देव दिसणार आहे. कारण देवानंतरचं स्थान हे डॉक्टरचं आहे. आणि अर्थात जे डॉक्टर तसे वागतात ते देव, जे माल प्रॅक्टिशनर ते काही नाही आहे. तर मला वाटतं मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण मी पण तुमच्या आधीच आलो. जास्त वेळ घेतला तर म्हणजे उशिरा येऊन यांनी खूप लांबलचक भाषण केलं. मला जेवढं सांगायचं होतं ते माझं सांगून झालं आहे. तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलसाठी तर शुभेच्छा देताना हा विचार करावा लागेल, लोकांना आजारी पडायला कशा शुभेच्छा देईल. त्यामुळे तुम्ही लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. म्हणजे आजारी पडल्याच लोकांनी यावं असं नाही, तरी हेल्थ चेकअपसाठी यावं आणि सुदृढ राहावं. आणि आलेल्या रुग्णांची, रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा तुमच्याकडनं चांगली व्हावी. आणि त्यासाठी ईश्वरानं तुम्हाला पण उदंड चांगलं आयुष्य द्यावं. ह्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.